निर्णय झालेले आहे। आज अतिशय महत्त्वाची बैठक आणि विशेष करून मुंबई रिजनमध्ये MMR रिजनमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी माननीय बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे, या संदर्भात बैठक झाली। काय बैठकीमध्ये चर्चा निर्णय झालेले आहे? आज अतिशय महत्त्वाची बैठक आणि विशेष करून मुंबई रिजनमध्ये MMR रिजनमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी माननीय शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आणि सर्व विभागाचे अधिकारी ज्यांचा या धरणांशी संबंध आहे, MMRDA असेल, सिडको असेल, MIDC असेल, महापालिका असेल, यांचे सर्व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। आज MMR रिजनमध्ये पाण्याचं खूप मोठं शॉर्टेज आहे। काही ठिकाणी 5व्या दिवशी 7व्या दिवशी पाणी पिण्याला मिळतं आहे। लोकसंख्या वाढते, इमारती वाढत आहेत, पण पाणी हे त्यांना आम्हाला देता येत नाही। ही वस्तुस्थिती आहे। गेल्या अनेक वर्षापासून काही प्रकल्प या ठिकाणी पेंडिंग आहेत। सतत त्यांना स्टे दिला जातो आहे। कोर्टामध्ये त्यांच्या भानगडी चाललेल्या आहेत, लँड ॲक्विजिशनच्या भानगडी आहेत आणि म्हणून आज सविस्तर चर्चा सर्व प्रोजेक्टवर या ठिकाणी झालेली आहे। विशेष करून काळू शाही हे दोनच प्रकल्प जे आहेत हे मला वाटतं 14, 14.5 TMC आणि 13 TMC म्हणजे 27 TMCचे दोन प्रकल्प, 26 TMCचे दोन प्रकल्प या ठिकाणी आहेत। मला वाटतं यांना जर चालना दिली तर सगळ्या या मुंबई रिजनमधला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बाकी इतर पाण्याचा प्रश्न, MIDCचा प्रश्न, सिडकोचा प्रश्न हा मार्गी लागू शकेल। आणि म्हणून आज अतिशय गांभीर्याने या विषयावर चर्चा झाली। मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ त्या ठिकाणच्या संदर्भामध्ये आदेश दिलेले आहेत। सर्व यंत्रणांना अतिशय वेगाने काम करायला सांगितलेलं आहे आणि म्हणून या येत्या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये मला वाटतं मुंबई रिजनमध्ये सगळं पाण्याचा प्रश्न आहे हा मार्गी लागेल। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईसह अनेक प्रमुख शहरांचा पाण्याचा प्रश्न होता। या संदर्भातली काही डेडलाईन दिलेली आहे का? प्रत्येक धरण वाईज, प्रोजेक्ट वाईज या ठिकाणी प्रत्येकाला डेडलाईन दिलेली आहे। मला वाटतं की आता आजपासून अतिशय वेगाने या कामाला सुरुवात होणार आहे। ज्या ठिकाणी लँड ॲक्विजिशनचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी रेव्हेन्यूची जमीन फॉरेस्टला हँडओव्हर करायची आहे, द्यायची आहेत, त्या संदर्भामध्ये आज अतिशय तातडीच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी सर्व संबंधित खात्यांना दिलेल्या आहेत। मला वाटतं अतिशय वेगाने या कामाला आता सुरुवात होईल आणि हा पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे, कारण मुंबई आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं मुंबई रिजन हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी जर पाण्याचं दुर्भिक्ष असेल तर असं करून चालणार नाही। ही आमची आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून आजपासून कामाला आम्ही वेग दिलेला आहे। येत्या 2 ते 3 वर्षामध्ये 3 वर्षापर्यंत आम्ही सगळे प्रकल्प मार्गी लावू आणि या प्रकल्पातून जवळपास 41 TMC पाणी हे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। मला वाटतं त्यामुळे सर्व MMR रिजनची तहान ही भागवली जाईल। प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी पाण्यासंदर्भातले काही नियमावली असणार का? कारण की कमर्शियल पाण्याचा मोठा प्रश्न असतो औद्योगिक कंपन्यांना, तर त्या संदर्भात काही चर्चा नाही? मला वाटतं सर्व सिडकोचा असेल, MIDCसाठी असेल, पिण्याच्या पाण्याचे सगळेच प्रश्न यामध्ये होते आणि 41 TMC पाणी ज्यावेळेला आमच्या हातामध्ये येईल त्यावेळेला मला वाटतं की मग MIDCचा प्रश्न असेल, उद्योगाचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा असेल, वापराच्या पाण्याचा असेल, हे सगळे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागतील। मी पुन्हा आपल्याला सांगतो की अतिशय वेगाने आता आम्ही या ठिकाणी कामं करणार आहोत। सर्व अधिकाऱ्यांना एकत्रित करून, सर्व खात्यांना एकत्रित करून ज्या खात्याचे प्रश्न प्रलंबित होते ते मार्गी लावण्यासंदर्भात संबंधित सचिवांना, प्रधान सचिवांना मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि 3 वर्षामध्ये सगळे आता हे प्रश्न मार्गी लागतील अशी परिस्थिती आहे। सर, महत्त्वाची बाब म्हणजे या प्रश्नासंदर्भामध्ये 6 विभागांच्या महत्त्वपूर्ण मंत्र्यांची बैठक घेतली। तुमच्याकडे जेव्हा आता पुन्हा इरिगेशन आता आलेलं आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यामध्ये विशेष लक्ष घातल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही स्वतः हा प्रश्न युद्ध पातळीवरती बघताय का? पाणी पिण्याचं असो का शेतीसाठी असो का उद्योगासाठी असो, अतिशय महत्त्वाचा विषय पाणी आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी अतिशय गांभीर्याने हा विषय लगेच तातडीने हाती घेतलेला आहे आणि म्हणून मी सांगतो आपल्याला की या 3 वर्षामध्ये MMR रिजन अनेक वर्षापासून, मी आपल्याला सांगतो 60 वर्षापासूनचे प्रकल्प पेंडिंग आहेत। 60 वर्षापूर्वी म्हणजे प्रशासकीय मान्यता 61-62 दिलेली आहे, 1961-62 दिलेली आहे। आता 2025 आलं म्हणजे 50-60 वर्ष जर प्रकल्प होणार नसतील तर त्यांच्या किमती वाढत आहेत, झालेल्या खर्चावर व्याज दिलं जातं आहे। 400 कोटीचा प्रकल्प आता कुठेतरी 14,000 कोटीचा झालेला आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये आता कुठेही वेळ काढूपणा चालणार नाही।
तातडीने हे प्रकल्प आता मार्गी लागतील. दुसरीकडे जी मंत्री नेमलेले आहेत, मंत्र्यांची दालनांची कामं चालू आहेत अद्यापही, त्यामुळे बऱ्याच मंत्र्यांच्या कामामध्ये अडथळे येतात. अजून PSOSDची नेमणूकही झालेली नाही आहेत. काय सांगाल, मुख्यमंत्र्यांच्या स्क्रुटिनीमुळे वेळ लागतोय का? नाही, कुठल्या स्क्रुटिनीमुळे नाही. मला वाटतं दालनांची कामं काही ठिकाणी आवश्यक आहे, कारण मंत्री वाढलेले आहेत, त्या ठिकाणी नवीन दालनंही काय केली जात आहेत. मला वाटतं त्यामुळे नाही, पण घरी बंगल्यावर किंवा इतर ऑफिसेसमध्ये त्यांच्या काम सुरू आहे. कुठेही काम त्यामुळे थांबलेलं नाही. पालकमंत्रीपदासंदर्भातला तिढा अजूनही कायम आहे. नाशिक संदर्भात भाजप आग्रही दिसत आहे. कधीपर्यंत हा तिढा सोडवण्यात येणार आहे? लवकरच पालकमंत्रीपर्यंत तिढा सुटेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.